सकाळपासून बंड्या आणि त्याची बायको लक्षी आपल्या फाटक्या तुटक्या संसाराची बोचकी डोक्यावर घेऊन उमशा व बानी या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चालत होती. बंड्यानं फाटक्या लुगड्याच्या कापडात बांधलेलं भलं मोठं गाठोडं डोक्यावर घेतलं होतं. त्या गाठोड्यात जर्मनची 2 फुटकी भगुली, 3-4 काळपट ताटल्या, 1 तवा, बानी पोटाची आग विझवण्यासाठी काहीतरी वाळलं, ओलं, शिजवून खाता येईल असं उपयोगी पडणारं साहित्य होतं. त्याच्या उजव्या खांद्याला ढोलकं अडकवलं होतं. त्याच्याबरोबर लक्षी 2 लांब वेळूच्या काठ्या, वर्तुळाकार लोखंडी कडं, अंकुशदार लोखंडी सळया अशा प्रकारचं साहित्य घेऊन चालत होती. 2 फाटकी पोती, 17 भस्कं पडलेली वाकळ, थोडीफार फाटकी तुटकी कापडं या सर्वांचं गाठोडं करून तिनं पाठीशी टाकलं होतं. उमशा घागर आणि काही लहान सहान साहित्य घेऊन चालत होता. बानी त्याच्याबरोबर पळत होती. उन्हाचा जोर जसजसा वाढू लागला तसतसा उमशाला आणि बानीला चालणं असह्य झालं. उन्हामुळे जमीन तापू लागली. त्यांच्या अनवाणी पायाला चटके बसू लागले. ऊन चांगलंच वाढलं. त्यांच्या भुकेनं वर व्याकुळ झालेल्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. बानी रडू लागली. रडत रडत ती म्हणत होती, आय आय मला चालायला येत नाही, पाय भाजायला लागले. ती लक्षीनं मुलीकडे बघितलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, त्या तत्तगाव येतंय, तत्त गेल्यावर खेळ करायचा आहे, तवर चाल. पाय आपटत उमशा म्हणाला, मला भूक लागल्याव, अजून केवढं चालायचं आहे. लक्षी चालता चालता उभी राहिली. तिनं उमशाला जवळ येऊ दिलं. त्याला बरोबर घेऊन चालत ती त्याची समजूत काढू लागली. बाब्या, खेळ केला म्हणजे आपणाला भाकर मिळतीया, पैसे मिळते ती, मग भाकर खायची. एवढं गाव येऊ पतर चाल, म्हणजे तुला 10 पैसे देती. आलेला कंटाळा नाहीसा झाल्यासारखा उमशा उत्साहानं म्हणाला, मला पैसे देतीयाच, मग चाल तू. लगेच बानीनं सूर लावला, आय मला नाही पैसे देत. लक्षी स्वतःशीच हसली. डोक्यावर वेळूच्या काट्या सरळ करत म्हणाली, होय बाय, तुला बी पैसे देती. बंड्या बराच पुढे गेला होता. रस्त्यावर एखादं गाव असलं तर तिथं खेळ करावा. लेकरं सकाळपासून उपाशी तापाशी चालायला लागलीत. खेळ केल्याशिवाय त्यांच्या पोटाला काही घालता येणार नाही या विचारातच तो भराभर चालत होता. त्यानं मागं वळून बघितलं. लक्षी आणि मुलं बरीच लांब राहिली होती. त्यानं डोक्यावरील गाठोडं खाली ठेवलं. तो खाली बसला. लक्षी मुलांना समजावत घेऊन आली. दोन्ही मुलं रडत होती. लक्षी नवऱ्याला म्हणाली, अव लेकरं भुकेनं हैराण झाल्यात, उन्हातानाचं चालून थकले ती, कसं करायचं. हितनं मैलभर चाललं म्हणजे कुमटं गाव येतं या, ततं जाऊन खेळ करू म्हणा. हितं वाटेतच बसून काय करायचं, पोटाला काय खायचं. एका हातानं कपाळावरील घाम पुसत लक्षी म्हणाली, लेकरं भेलकांडायला लागल्या ती, माझं सुदीक पाय मेटाकुटीला आल्या ती, आणि काशातच कसा खेळ करायचा, जीव नगुसा झालाय. बंड्या चालता चालता स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला, नाहीतर आपल्या पोटाला कोण देईल. लक्षी आपल्या विचारातच चालत होती. उमशा आणि बानी रडत पाय आपटत आईबापाच्या मागं चालली होती. दिवस पश्चिमेकडे झुकला होता. उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती. बंड्याचं कुटुंब कुमठे या गावात आलं. काही माणसं कामावरून शेतावरून घराकडे येत होती. गावातील भरवस्तीत बंड्याचं कुटुंब आलं. मारुतीच्या देवळासमोर असलेल्या पटांगणात त्यानं आपला संसार टाकला. लक्षीनं गाठोडं व्यवस्थित ठेवली. दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडायला लागली. बंड्या खेळ करण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र करू लागला. दमलेली मुलं रडत रडतच गाठोड्याला टेकून झोपली. ढोलकं खांद्याला अडकवीत बंड्या लक्षीला म्हणाला, त्या पोरासनी उठीव, तासभर कसा तर खेळ करू, सांच्याला कुठंतरी राहायला जागा बघायला पाहिजे. झोपलेल्या मुलांना उठवणं लक्षीच्या जीवावर आलं होतं. ती उठली. मुलांच्या जवळ गेली. त्यांच्या तोंडावरून मायेनं हात फिरवत म्हणू लागली, उठा र, आपणाशी खेळ करायचा आहे, तुम्हाला खायला भागर नको का. खेळ केला म्हणजे झोपा. भुकेनं व्याकुळ झालेली मुलं डोळं चोळत उठली. बंड्यानं ढोलकं वाजवण्यास सुरुवात केली. ढोलक्याचा आवाज ऐकून घराघरातील मुलं डोंबाऱ्याचा खेळ आला म्हणून पळत येऊ लागली. थकल्या हातानं बंड्या ढोलकं वाजवत होता. ढोलक्यावर थाप मारतच तो म्हणत होता, हे पळा, खेळ आला, कोलांट्या उड्या, काठीवर उभा राहायचं, या या. मुलं बायका माणसं तिथं गर्दी करू लागली. लक्षी काठ्या, वर्तुळाकार लोखंडी कडं, सळया, दगड असं कसरतीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित ठेवत होती. उमशानं अंगातील फाटकी अंगरखी काढली. बानी आळस देत त्याच्याबरोबर उभी राहिली. माणसांची गर्दी वाढत असलेली बघून बंड्याला जास्त चेव आला. तो मोठ्यानं बडबडत ढोलकं वाजवत होता. बंड्या वाजवत म्हणाला, आता ही पोरं ढोलक्याच्या तालावर कोलांट्या उड्या मारत
हाय ती, तो मोठ्यानं बडबडू लागला. ह्या चला चला. उमशा आणि बानी ढोलक्याच्या तालावर उलटसुलट उड्या मारू लागली. दोन्ही पाय वरती करून हातावर चालू लागली. भुकेमुळे भेलकांडून ती मध्येच पडत होती. जमलेली माणसं ही एक गंमत करतात म्हणून मोठमोठ्यानं हसत होती. बंड्याचं अंतःकरण तिळतिळ तुटत होतं. लक्षी पडलेल्या मुलांना उचलून परत उड्या मारण्यास, हातावर चालण्यास प्रवृत्त करत होती. माणसं बरीच जमली. लक्षीनं एका गाठोड्यामधून चिंध्या काढल्या. त्या गोल लोखंडी कड्याच्या बाजूनं बांधल्या. त्या बांधलेल्या चिंध्यावर रॉकेल टाकले आणि पेटवल्या. गोलाकार लोखंडी कडा भोवतीनं जाळ झाला. बंड्या जोरजोरानं ढोलकं बडवू लागला. एका काठीला ते जळत असलेलं गोलाकार लोखंडी कडं बांधून एका विशिष्ट उंचीवर धरलं. प्रथम उमशानं त्या गोल कड्यातून उडी मारली. लक्षीनं त्या कड्याला थोड्या कमी उंचीवर धरलं. त्यावेळी बानीनं त्याच्यातून उडी मारली. जमलेली माणसं आपापसात कुजबुजत होती. च्या मारी, किवडी पोरं आहे ती, नुसती फोकावानी लावते ती, जाळातनं कसा आरपार सूर मारते ती. माणसं आश्चर्य व्यक्त करत होती. परंतु बंड्याला मात्र समजून चुकलं होतं की आता मुलांना काहीच करता येणार नाही. उपाशीपोटी त्यांना धड नीटसं उभे राहता येत नाही. आपण त्यांना असंच काम करायला लावलं तर एखाद्याचा तोल जाऊन हातपाय मोडेल. बंड्यानं खांद्याला अडकवलेलं ढोलकं काढून खाली ठेवलं. त्यानं वेळूची उंच काठी घेतली. ती काठी हातात घेऊन तो बघणाऱ्या माणसांनी मुलांनी केलेल्या गोल रिंगणातून बडबडत फिरू लागला. आता ह्या काठीवर माझी बायको एका पायावर उभी राहणार आहे. तुम्हाला आमच्या अंगातली कला दावतो. पर तो दिनवाणी चेहरा करून पुढं बोलू लागला. आम्हा गरीबाच्या पोटाला थोडी थोडी भाकर आणि कोरड्यास आणून द्या. आमच्या आत्म्याचा तुम्हासनी आशीर्वाद लागल. लेकरं सकाळपासनं उपाशी आहे ती. लक्षी फार थकली होती. नेहमीसारखं काठीवर उभं राहता येईल की नाही या विचारानं तिच्या डोक्यात गोंधळ घातला होता. बानी आणि उमशा दमून गाठोड्याला टेकून बसली होती. बंड्याच्या डोक्यात अनेक शंकांचं काहूर माजलं होतं. तरी पण आपण काहीतरी कला करून दाखवल्याशिवाय आपल्याला कोणी भाकरीचा तुकडा देणार नाही, आपल्या मुलांच्या आणि आपल्या पोटाला अन्न मिळणार नाही या विचारानं त्यानं तो निर्णय घेतला होता. आपला धीर खचू नये म्हणून तो उमशाला म्हणाला, तो ढोलकं वाजीव. पेकाळून गेलेला उमशानं ढोलकं घेतलं आणि ह्यो नवा खेळ म्हणत वाजवू लागला. लक्षीनं फाटकं लुगडं घट्ट आवळून बांधलं. बंड्यानं दोन्ही हातांनी काठी धरली. काठी हलू नये म्हणून सर्व ताकदीनं त्यानं काठी मजबूत पकडली. उमशा जोरजोराने ढोलकं वाजवत म्हणू लागला, नवा खेळ. ती सरसर काठीवर चढली. माणसं कुतूहलानं त्यांच्याकडं बघू लागली. लहान मुलं त्या गर्दीतून पुढे येण्याची धडपड करू लागली. मोठी माणसं, बायका टाचा उचलून माना वर करून बघू लागल्या. एका पायावर काठीवर कसं उभा राहता येतंय हे बघायची लोकांना आतुरता वाटत होती. ती काठीवर चढलेली बघून जमलेली माणसं म्हणू लागली, शाब्बास, ह्याला म्हणते ती कला. लक्षी काठीवर उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु दिवसभराच्या चालण्याने, अशक्तपणाने तिला नेहमीसारखं उभं राहता येईना. तिची ती अवस्था बघून बंड्याचं अवसानच नाहीसं झालं. काय करावं ते त्याला सुचेना. तो तिला प्रोत्साहन देण्यासाठी काठी घट्ट धरूनच बडबडू लागला, शाब्बास मैना, शाब्बास. माणसं श्वास रोखून तिच्याकडे बघू लागली. लक्षीनं उजव्या पायाच्या मध्यभागी काठीचं टोक धरलं आणि डावा पाय बाजूला घेऊ लागली. अशक्तपणाने तिला ग्लानी आली होती. त्या ग्लानीतच तिचा तोल एका बाजूला झुकला. ती 8-9 फुटांवरून खाली कोसळली. बराच वेळ झाला तरी हा माणूस गप्पच बसला आहे. हे बघून एक माणूस बंड्याला म्हणाला, अरे डोंबारी बाबा, असा समाधी लागल्यावानी का बसलायच? ती बाय मरून जाईल. त्या वरच्या गल्लीत कोंडीबा माळी आहे. त्याला कळतंय, तो सुदीवर आणील तिला आणि हातपाय मोडला असेल तर तो बसवतूया. त्याच्या बोलण्यानं बंड्या भानावर आला. बंड्या थरथरत उठला. त्या बोलणाऱ्या माणसाकडे बघत म्हणाला, मालक, कुठंशी आहे त्यांचं घर? तिचा हात मोडलाय, अजून सुदीवर बी येईना. त्या माणसानं गावाच्या पश्चिमेला हात केला आणि म्हणाला, जा घेऊन लवकर, नाहीतर मारून टाकशीन त्या बिचारीला. डोळ्यात येणारं पाणी पालत्या हातानं पुसत बंड्या म्हणाला, जातू, बरं झालं तुम्ही सांगितलं. मला तर काय कळीना झालंय. बंड्यानं लक्षीला उचललं. दोन्ही हातांवर आडवं घेतलं. तो वरच्या गल्लीत निघाला. बंड्या आपल्या विचारात चालला होता. त्या माणसानं पैसे मागितलं तर काय करायचं? खेळ मधीच बंद पडल्यामुळे कोणी 5-10 पैसेसुद्धा टाकलं नाहीत. भाकरीच्या तुकड्यासाठी आपणास जीवावर बेतणारी कसरत करावी लागली आणि भाकरीचा तुकडाही मिळाला नाही. तो विचारात चालला होता. विचारत कोंडीबा माळ्याच्या घराकडे चालू लागला. एका घरासमोर उभा राहून क्षीण आवाजाने म्हणाला, मावशी, इकडं कोंडीबा माळ्याचं घर कुठं आहे?
घरातून एक बाई बाहेर आली. ती म्हणाली, हितनं तिसरं घर कोंडीबा मामाचं घर आहे. पर ह्या बायला काय झालंय? जड पावलांनी पुढं जात बंड्या म्हणाला, खेळ करताना पडल्या. तो कोंडीबाच्या घरासमोर आला. कोंडीबा शेतीसाठी वाकाची दोरी वळत बसला होता. उभा राहूनच बंड्या म्हणाला, मालक, आम्ही डोंबाऱ्याचं आहे. सकाळपासनं पोटाला अन्न नाही म्हणून खेळ करायला गेलो तर माझी बायको त्याला पुढं बोलवेना. तो दाटल्या कंठानं गप्प राहिला. आशेनं कोंडीबाकडं बघू लागला. कोंडीबानं दोरी बाजूला ठेवली. गडबडीनं उठून घरात गेला. घरातून एक घोंगडं आणलं. ते घोंगडं पसरत तो म्हणाला, ह्या बायाला खाली झोपीव आणि काय झालं ती सांगा. बंड्यानं लक्षीला त्या घोंगड्यावर ठेवलं आणि जे घडलं ते सांगण्यास सुरुवात केली. कोंडीबा त्याचं ऐकत घरात गेला. त्यानं तांब्याभर पाणी आणि एक कांदा आणला. तो तिच्या तोंडावर पाणी शिंपडू लागला. कांदा फोडून तिच्या नाकाजवळ धरला. बंड्या मलूल आवाजाने सांगत होता, उशीर झाला, ती अजून सुधीवरनं आली नाही, मला भ्या वाटा लागलंय. कोंडीबा पाणी शिंपडून म्हणाला, तिला काय होत नाही, तिला लय थकवा आलाय. त्यातच डोसकं फुटून रगात गेलंय म्हणून ती बेशुद्ध पडल्याय. दोन्ही पोरं एकटक आईच्या चेहऱ्याकडे बघू लागली. लक्षी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. ती पापड्या उघडण्याचा प्रयत्न करत होती. पापण्या उघडल्या की अंधारी मारत असल्यामुळे ती परत पापण्या मिटत होती. ती शुद्धीवर येत असलेली बघून बंड्यानं सुटकेचा निश्वास सोडला. कोंडीबा तिच्या कोपरापासून निकळलेला हात बसवू लागला. शुद्धीवर येताच त्या हाताच्या वेदना तिला जाणवू लागल्या. ती तडफडू लागली. तिची तडफड बघणं बंड्याला असह्य झालं. बानी बापाला विचारू लागली, बाबा, आई असं का करायला लागल्या? कोंडीबा त्या लहान मुलीकडे बघत म्हणाला, त्याला काय होत नाही बाळ, तुझी आई आता बरी झाली आहे. त्यानं तिचा हात बसवला. एका कापडानं हात बांधला. लक्षी चांगलीच शुद्धीवर आली होती. ती कसं तरी उठून बसली. दोन्ही मुलं आईला बिलगून बसली. ती मुलांना कवटाळून रडायला लागली. कोंडीबानं एक फडकं घेतलं. त्यानं तिचा हात गळ्यात अडकवला. हाताची हालचाल झाल्यानं तिच्या वेदना वाढत होत्या. कोंडीबा म्हणाला, आता काय काळजी करू नका, ह्याला काय होत नाही, पर 4-5 दिवस ह्या हाताची हालचाल होऊ देऊ नका. भीतच बंड्यानं विचारलं, केवढं पैसे द्याचं तुम्हासनी? कोंडीबानं त्याच्यावरून नजर फिरवली. दुःखानं अगतिकतेने काळवंडलेले चेहरं आशेनं बघत होते. सवयीनुसार मान हलवत कोंडीबा बोलू लागला, तुम्ही भाकरीच्या तुकड्यापायी जीव धोक्यात घालताया. समद्यामोरं हात पसरूनच 5-10 पैसे गोळा करताया. तुमच्याकडनं कसलं पैसे घ्यायचं? बंड्याचं अंतःकरण भरून आलं. त्याच्या डोळ्यातून टपकन पाणी पडलं. कृतज्ञतेच्या भावनेनं त्याला गहिवरून आलं. भिजलेल्या स्वरात तो म्हणाला, देवासारखं तुम्ही आम्हाला भेटला, नाहीतर आज माझ्या बायकोचं, ह्या लेकरांचं काय झालं असतं. कोंडीबानं उजवा हात त्याच्या पाठीवर ठेवत म्हणाला, ही बघ, तुला वेळ आली म्हणून तो माझ्या दारात आलाय, नाहीतर आपण कवा एक दुसऱ्याला दिसलू सुधीक नसतो. तुझ्याकडनं 4 पैसे घेऊन काय माझ्या जन्माला पुरायचं नाही. ती लक्षी आपल्या वेदना विसरून त्याच्याकडे बघत राहिली. ती म्हणाली, आजकाल माणसापासनं माणूसपणच राहिलं नाही. तुमच्यासारखी माणसं अजून आहे ती म्हणून तर आमच्यासारख्यांना जगायला येतंय बघा. थोड्या वेळानं बंड्याकडे बघून कोंडीबानं विचारलं, कुठं राहिला? त्याचबरोबर बंड्याला आपल्या साहित्याची आठवण झाली. तो गडबडीनं उठत म्हणाला, आमचं समद सामान खेळकर त्याला जागीच पडलंय, आम्ही निघतो. त्यानं कोंडीबाचा निरोप घेतला. लक्षीला धरून तो खेळ केलेल्या जागेकडे येऊ लागला. तो मुलांना म्हणाला, तुम्ही दोघंजण पळत मोहरं जावा. लक्ष्मी थकल्या स्वरात म्हणाली, समद उघड्यावर इसकडून पडलं होतं, काय झालंय कोणाला ठावं. दोन्ही मुलं पळत पुढे गेली. बंड्या लक्षीला धरून गडबडीनं चालू लागला. तो खेळ करत असलेल्या जागेच्या जवळ आला. त्यानं समोर बघितलं, उमशा आणि बानी इकडं तिकडं शोधत होती. त्याच्या संसारातील निम्म अर्ध साहित्य नाहीसं झालं होतं. ते दोघं मुलांनी गोळा केलेल्या निम्म्या अर्ध्या संसाराकडं आणि मोडलेल्या हाताकडे पाहत राहिले. धन्यवाद.